नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीची अतिशय सुंदर आणि अतिशय साधी सोपी सेवा बघणार आहोत. आणि खूप त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई कर्ज खूप डोक्यावरती झालं आहे, आम्हाला काही मार्ग सांगा किंवा काही उपाय सांगा, काही सेवा सांगा. तर आजचा व्हिडिओ त्यासंबंधीच आहे. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एखाद्या पॉईंटला तुमच्यापर्यंत, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना पैसा हा म्हणजे जीवन जगण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी पैसा हा लागतोच लागतो. पण कधीकधी असं होतं की परिस्थिती इतकी हलाखीची होते की एक वेळचं अन्नसुद्धा आपल्याला मिळत नाही किंवा इतकी परिस्थिती बेकार होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की माता लक्ष्मी खूप चंचल आहे. कधी म्हणजे ती देऊन पण बघते आणि घेऊन पण बघते असं म्हटलं जातं. म्हणून आणि जेवढी जर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची सेवा होत नसेल तर ती नक्कीच तुमच्यावरती नाराज होणार म्हणजे होणार, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक घरात माता लक्ष्मीची रोज काही ना काही छोटी मोठी सेवा ही झालीच पाहिजे. रोज तुम्ही तिची आठवण काढली पाहिजे किंवा रोज तिची पूजा अर्चा ही झालीच पाहिजे. त्याच्यामुळे बघा, घरात लक्ष्मी अखंड स्थिर राहणं हे खूप महत्त्वाचं असतं त्या घरासाठी, त्या घराच्या सुखासाठी, समाधानासाठी. एका पॉईंटला असं होतं की आपण एखादं गोष्ट म्हणजे किंवा कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतो, ते फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेतो आणि एका पॉईंटला इतकं कर्ज डोक्यावरती होतं की त्या आता कर्जाच्या डोंगरातून बाहेर कसं पडायचं. कर्ज तर वाढत चाललं आहे पण पैसाच येईना झाला आहे किंवा पैशाचे मार्गच नाही आहेत किंवा फक्त देणं वाढतं आहे, येणं काहीच नाही आहे. असं ज्यावेळी होतं, परिस्थिती खूप हालाकीची होते, त्यावेळी एका पॉईंटला आपल्या डोक्यामध्ये सुसाईडचे विचार येतात किंवा काही वाईट गोष्टींचे सुद्धा आपल्या म्हणजे विचार येऊन जातात. मग काय करायचं, याच्यावरती उपाय काय? तर अर्थात सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन की अर्थात आपल्याला कष्ट तर करायचंच आहे, कष्टाला पर्याय नाही. बघा, तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही सांगितलेली सेवा केली आणि अजिबात आमचं काही कर्ज फिटलं नाही. तर असं नसतं. तुम्हाला कष्टही तितकंच करणं गरजेचं आहे. नाही तर इथे बसून तासभर सेवा करायचं आणि मग तुम्हाला कोणीही पैसे आणून देणार नाही, लक्षात घ्या. पण सेवा काय करायच्या बघा, आत्ता पण तुम्ही कष्ट करताय, पण कष्ट करता त्या कष्टाची चीज होत नाही. आलेला पैसा कुठे म्हणजे निघून जातो. मग दवाखाना असेल, कुठलेही म्हणजे वायफळ खर्च होऊन जातो आणि ज्याच्यासाठी आपल्याला पैसे हवे असतात ते काम राहूनच जातं, दुसऱ्यासाठीच पैसा खर्च होऊन जातो. आणि मग असं करत करत ते जे कर्ज आहे ते वाढत जातं. मग आत्ता तुम्ही कष्ट करताय मान्य आहे, पण त्या कष्टाची चीज व्हायला पाहिजे का नको? तर त्या कष्टाची चीज होण्यासाठी तुम्हाला कष्ट करताना अधिक म्हणजे उत्साह येण्यासाठी किंवा कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि अधिकाधिक प्रगतीचे मार्ग खुले होण्यासाठी, धनवृद्धीचे मार्ग खुले होण्यासाठी, पैशाचे मार्ग खुले होण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. आणि ज्यावेळी पैशाचे मार्ग खुले होतील, तुमच्याकडे पैसा येऊ लागेल, नक्कीच तुमचं कर्जही फिटेल, लक्षात घ्या. म्हणून कष्टही करा आणि कष्टासोबतच ही सेवा करा, म्हणजेच तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्कीच मिळेल आणि तुमचं कर्ज, तुमचं टेन्शन सगळं काही निघून जाईल. शेवटी बघा, अध्यात्म आपल्या गुरूंची सोबत, आपल्या देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर सगळ्या गोष्टी शक्य असतात, लक्षात घ्या. म्हणून ही सेवासुद्धा तुम्ही नक्की करून बघा. 100% नव्हे, 101% तुम्हाला अनुभव येईल. तर आता सगळ्यात पहिले कशी सेवा करायची, कोणती करायची, कधी करायची, कुणी करायची, सगळ्यात पहिला सांगते. तर लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे. सगळ्यात पहिले तुमच्यासमोर ज्या दिवशी हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करा. हाच दिवस शुभ आहे, तोच दिवस नाही. बघा, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की नाही, मला आजपासून ही सेवा करायचीच आहे, मला काही करून या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे आणि माझे स्वामी माझ्यासोबत आहेत, माझा देव माझ्यासोबत आहे, असा पॉझिटिव्ह विचार किंवा अशी विश्वास मनात ठेवून सेवेला सुरुवात करायचा आहे. सगळ्यात पहिले सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की हे माता लक्ष्मी, स्वामींना प्रार्थना करायची आहे, हे स्वामी महाराज, तुम्ही माझ्या घरात किंवा माता लक्ष्मीला आवाहन करताना माझ्या घरात तो अखंड स्थिर राहा किंवा जे काही मी कष्ट करते त्याची चीज होऊ दे, प्रगतीचे, धनवृद्धीचे मार्ग खुले होऊ देत, अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आणि जर तू जर आमच्यावरती म्हणजे तुझा आमच्यावरती राग असेल तर तो राग निघून जाऊ दे आणि आम्ही जे काही कष्ट करतो त्याची चीज होऊ दे. आणि असं सगळं म्हणजे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची, महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची. सेवा किती दिवस करायची आहे? तर सेवा 40 दिवस तुम्हाला करायची आहे. 40 दिवस करून झाल्यानंतर तुम्ही रोज देखील जेवढी सेवा मी आता सांगणार आहे त्यातले एक सेवा तुम्ही रोज करू शकता. तर तुम्हाला सेवा काय काय करायची आहे बघा. सगळ्यात पहिले आपण महाराजांना प्रार्थना केली, माता लक्ष्मीला आवाहन केलं,
सगळ्यात पहिले ही 40 दिवसाची सेवा आहे, सेवा ही संकल्पयुक्तच तुम्हाला करायची आहे. तर सेवा ही तुम्हाला संकल्पयुक्त 40 दिवस करायची आहे. आणि ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी सगळ्यात पहिले आपल्याला संकल्प हा करावा लागतो. संकल्प कसा करायचा, तर सगळ्यात पहिले देवघरापुढे बसायचं, बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले संकल्प सोडायचा. संकल्प करत असताना हातामध्ये एक पळीवर म्हणजे छोटी पळी पाणी घ्यायचं आणि फूल घ्यायचं, अक्षरा घ्यायच्या, हळद कुंकू घ्यायची. एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं. आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा सेवेकरी, मी मेघा कश्यप गोत्राची, मी स्वामींचा सेवेकरी असून स्वामी समर्थ केंद्रातील मार्गदर्शनानुसार माझ्या डोक्यावरील जे काही कर्ज आहे, माझ्या घरामध्ये जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती सुधारण्यासाठी, कर्ज फिटण्यासाठी आणि पैशाचे मार्ग खुले होण्यासाठी मी ही 40 दिवसाची लक्ष्मीप्राप्तीची सेवा करत आहे आणि याचं फळ मला लवकर मिळू दे आणि माझं कर्जही लवकर फिटू दे अशी प्रार्थना करायची, असा संकल्प करायचा. आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना संकल्प करायचा. तो संकल्पचं जे काही आपण पाणी वगैरे घेतलं आहे ते खाली एका डिशमध्ये सोडायचं आणि त्याच्यानंतर ते पाणी जे आहे संकल्पाचं ते झाडाला घालायचं. तर अशा प्रकारे ही संकल्प झाला. आता संकल्प केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेवेला चालू करायचं. सेवेला चालू करण्यापूर्वी सगळ्यात पहिले तुम्हाला एकदा स्वामी स्तवन म्हणायचं आणि स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर तुम्हाला 11 वेळेस कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे. जे लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे, कनकधारा स्तोत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. रोज 40 दिवस 11 वेळेला म्हणायचं. त्याच्यानंतर 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर एक माळ, आता ज्या काही हे 2 स्तोत्र झालं आणि आता मंत्र सांगणार आहे ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. तर एक लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र आणि श्री स्वामी समर्थ मंत्र, हे 5 जे काही आहेत मंत्र ते तुम्हाला एक माळ घ्यायचे आहेत. तर कळालं. आता सगळ्यात पहिले ह्या सेवा कुठे आणि कशा वाचायच्या, तर ह्या श्रीसूक्त जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तुम्हाला मी सगळं दाखवते. तर बघा, कनकधारा स्तोत्र हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये नाही आहे. तुम्ही यूट्यूबवरून किंवा PDF झेरॉक्स मारून तुम्ही ते पठण करू शकता. श्रीसूक्त जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जे काही मंत्र आहेत, तर मंत्र कुठले म्हणायचे परत एकदा सांगते तुम्हाला. विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, नवार्णव मंत्र 1 माळ आणि स्वामींचा श्री स्वामी समर्थ 1 माळ. तर असे हे 5 मंत्र जे आहेत त्याच्या एक माळी तुम्हाला घ्यायच्या आहेत. बस इतकीच सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. 40 दिवसात 100% नव्हे 101% या सेवेने अनुभव येतो. तुम्हाला धनप्राप्तीचे, पैशाचे मार्ग खुले होतील आणि जे काही कर्ज आहे ते डोक्यावरून म्हणजे डोक्यावर जे काही कर्ज आहे त्याचा भार हलका होईल. थोडा कवीना तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि जसजसा अनुभव येईल तसं तुम्ही रोज ही सेवा करायचीच आहे. आता काही लोकांचं काय होतं की अनुभव आला, सेवा बंद केली, पण असं नाही. माता लक्ष्मी चंचल आहे, आज आहे उद्या नाही, लक्षात घ्या. म्हणून आपली जी काही आर्थिक परिस्थिती जी चांगली आहे ती तशीच चांगली राहण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्थिर ठेवण्यासाठी ही सेवा तुम्हाला रोज करायची. आता रोज एवढी सेवा करायची का, तर नाही. 40 दिवस कंप्लीट झाल्यानंतर रोज तुम्ही फक्त हे सगळे ज्या काही सेवा आहेत त्या एक वेळा करा. कनकधारा स्तोत्र जे आहे ते 1 वेळा म्हणा, श्रीसूक्त 1 वेळा म्हणा. परत जे काही मंत्र आहेत ते तुम्ही 16 वेळा म्हणा. ज्यावेळी आपण 40 दिवसामध्ये एक माळ घेतलेली ते त्याच्यानंतर रोज तुम्ही 16 वेळा म्हणू शकता. पण आता 40 दिवस तुम्हाला कंटिन्यू ही सेवा करायची आहे. आता मध्येच पिरियड्स आले वगैरे तर काय करायचं, तर तेवढेच 5-6 दिवस सेवा स्किप करायची आणि त्याच्यानंतर मग कंटिन्यू सेवा चालू करायची. सुतक विटाळ आलं तर सेवा खंडित होते, परत नव्याने तुम्हाला सेवा करायची. 40 दिवस संकल्प केलेला आहे. कुठल्याही संकल्पयुक्त सेवेला मांसाहार वर्ज्य करायचा. घरात आणलं तर चालेल का, तर हो, घरात आणा, तुम्ही खावा. म्हणजे बाकीचे म्हणताय मी, बाकीचे आणू देत, खाऊ देत, पण तुम्ही सेवा करताय तर तुम्ही अजिबात खायचं नाही. कळलं. तुम्ही करून देऊ शकता वगैरे चालेल, पण खाऊ शकत नाही. 40 दिवस संकल्प जोपर्यंत आपला पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही खाऊ शकत नाही. कळालं. आता हाच एवढा महत्त्वाचा नियम आहे. परान्न जर तुम्ही टाळण्याचा प्रयत्न केला तर अतिउत्तम, परान्न शक्यतो टाळा. कळालं. हे 2 महत्त्वाचे नियम आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, विष्णू गायत्री मंत्र कुठला आहे. आता जे काही मंत्र सांगितलेले आहेत तर इथे या सगळ्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये सगळं आहे. विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे विष्णू पत्नी वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात.
लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि त्याच्यानंतर कुठला तर नवार्णव मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्याच्यानंतर कुबेर मंत्र कुठला आहे तर बघा, ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं वित्तेश्वराय नमः. हा आहे नवार्णव मंत्र. आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र. एक माळ तुम्हाला या सगळ्या मंत्राच्या घ्यायच्या आहेत. ह्या सगळ्या सेवेसाठी तुम्हाला कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी लागेल. आणि ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला रोजचं आपली जी काही नित्यसेवा आहे ती सुद्धा करायचीच आहे. नित्यसेवा चुकवायची नाही. नित्यसेवा आपल्या सगळ्या आयुष्याचा बेसिक पाया लक्षात घ्या. जर नित्यसेवा तुम्ही करत असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही करत नसाल तर आजपासून तुम्ही नित्यसेवा चालू करा. तुम्हाला ह्या इतर सेवा करण्याची वेळ महाराज तुमच्यावरती येऊ देणार नाहीत. म्हणून इतर कुठलीही सेवा करत असताना नित्यसेवा अजिबात चुकवायची नाही. काही लोक खूप चुका करतात की संकल्पयुक्त सगळ्या सेवा करतात, लक्ष्मी प्राप्तीच्या असो किंवा व्यसनमुक्तीसाठी ज्या काही सेवा आहेत त्या करत असतात, पण त्या सगळ्या सेवा करत असताना नित्यसेवा चुकवतात. तर नित्यसेवा म्हणजे काय होतं, अगदी फक्त 3 अध्याय स्वामीचरित्राचे 11 माळी जर तुम्हाला नाही जमत तर तुम्ही 1 माळ घ्या चालेल, पण क्रमशः 3 अध्याय रोज वाचलेच गेले पाहिजेत. कळालं. तर ही नित्यसेवा देखील आपली करायची आहे आणि सोबतच ही 40 दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे. ह्याला उद्यापन वगैरे असं काहीही नाही. रोज तुम्हाला ही फक्त मनोभावे मनापासून विश्वासाने सेवा करायची आहे. सेवा करत असताना मनात विश्वास श्रद्धा हवी आणि सतत म्हणजे रोज पॉझिटिव्ह विचार करायचा की माझ्याकडे पैसे येत चाललेले आहेत, मला अनुभव येतो आहे, महाराज माझं चांगलं करणार, असं सगळं चांगलाच विचार करायचा. नाहीतर आपण काय करत असतो की सेवा तर करत असतो पण मनात सतत टेन्शन, नको ते विचार, वाईट विचार, ह्या सगळ्या गोष्टीने ती सेवा आपली म्हणजे पूर्ण व्यवस्थित पूर्ण होत नाही. कुठेतरी मग खंडित होते. असं होतं काहीतरी म्हणजे मनापासून आपली सेवा ती केली जात नाही. म्हणून ज्यावेळी सेवा करताय त्यावेळी मनापासून करा. ज्यावेळी मनात कुठलंही टेन्शन नसेल किंवा मनात कुठलेही विचार नसतील, घरात काही काम म्हणजे ज्यावेळी शांतता घरात असेल त्यावेळी ही सेवा करा. आणि खरं सांगू का, मनापासून जर माता लक्ष्मीला तुम्ही आवाहन केलं तर ती तुमच्या घरामध्ये नक्की अखंड स्थिर राहील. तिची कृपा तुमच्यावरती राहील. रोज ही सेवा करत असताना देवासमोर दिवा लावा, तुळशीपाशी दिवा लावा आणि अगरबत्ती, धूप, दीप ह्या सगळ्या गोष्टी प्रज्वलित करा. जेणेकरून बघा माता लक्ष्मीला सुगंध आणि प्रसन्न वातावरण जिथे असतं तिथं माता लक्ष्मी अखंड स्थिर असते किंवा अखंड वास्तव्य करत असते. म्हणून काही नाही जमलं तरी रोज देवासमोर आणि तुळशीसमोर दिवा हा संध्याकाळच्या वेळी लावायचाच. घरातले सगळे जे काही लाईट्स आहेत ते संध्याकाळच्या वेळी लावायचे. जेवढा लख्ख प्रकाश आपल्या घरात करता येईल तेवढा करायचा, जेणेकरून माता लक्ष्मीचं नजर आपल्या घरावरती पडेल आणि ते आपल्या घराकडे तिची पावले वळतील आणि ते आपल्या घरात प्रवेश करेल. तर असं आहे. शेवटी आपलं कसं असतं ना की आपल्याकडून काही नाही, पण देवाने सगळं आपल्याला दिलं पाहिजे. पण देव पण म्हणतो आधी सेवा कर मग तुला मेवा मिळेल, असं असतं. देवाची सुद्धा आपण आठवण काढली पाहिजे तरच देव आपल्यावरती कृपा करत असतो. आणि ह्या सगळ्या सेवा तुम्ही करा. परत एकदा मी सेवा सांगते. 40 दिवस सेवा तुम्हाला करायची आहे. कनकधारा स्तोत्र जे तुम्हाला यूट्यूबला किंवा म्हणजे गुगलला मिळून जाईल. त्याच्यानंतर श्रीसूक्त 16 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. श्रीसूक्त 16 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, कुबेर मंत्र 1 माळ, नवार्णव मंत्र 1 माळ आणि स्वामींचा जप 1 माळ. ह्या सगळ्या सेवा तुम्हाला 40 दिवस करायच्या आहेत. या सेवेसोबत तुम्हाला नित्यसेवाही करायची. कळालं. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.